आपण पाहत आहात पीबी न्यूज गौरवगाथा या विशेष कार्यक्रमात मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गौरवगाथा या विशेष कार्यक्रमात आपण कालपासून पाहत आहोत पाषाणातील झरा या आंबेडकरी कृतीशील अनुयायी असलेल्या मुंबईचे माजी जिल्हाधिकारी वसंत गवई यांच्या पाषाणातील झरा या आत्मकथनातील अंतरंग आपण बघत आहोत. आज आहे दुसरा दिवस, दुसरा भाग दुसरा, बालपण, दैत्यसुदन मंदिर, लोणार, जिल्हा बुलढाणा. बालपण. माझे गाव दानेपळ. नंतर मी ज्या ठिकाणी माझे आजोळी म्हणजे मेहकर पासून जवळ असलेले चायगाव आणि नंतर आमच्या वडिलांनी जे कायम वसतिस्थानासाठी निवडले ते मेहकर. ही गावे बुलढाणा जिल्ह्यातच आहेत. बुलढाणा जिल्ह्याची सध्याची ओळख ज्यामुळे आहे त्या लोणार सरोवराबद्दल आता मी सांगणार आहे. सम्राट अशोकाच्या काळात देखील लोणारचे अस्तित्व असल्याचा पुरावा मिळतो. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्यास हे महत्वाचे स्थळ होते. गुप्त काळात येथे वाकाटक राज्य होते. राजा विक्रमादित्य यांनी 11व्या शतकात दैत्यसुदन मंदिर बांधले. यादवांच्या काळात तलावातील मंदिर बांधली आहेत. 1853 पासून लोणार हे ब्रिटिशांच्या ताब्यात आले. कर्नल मॅकेन्सी यांच्या मते लोणारला 32 मंदिरे, 17 स्मारके, 13 कुंड आणि 5 शिलालेख आहेत. लोणार सरोवराची निर्मिती 52,000 वर्षापूर्वी झाली आहे. पृथ्वीबाहेरील अशनी म्हणजेच खूप मोठी उल्का पृथ्वीवर ज्यावेळी आढळली त्यावेळी ती 60 मीटर रुंद आणि 10 लाख टनापेक्षा जास्त वजनाची होती. ती जमिनीवर आढळल्यानंतर तिची वाफ व्हायला सुरुवात झाली. अशनीपाताच्या ऊर्जेमुळे त्यातील पदार्थ हवेत बाहेर फेकले गेले आणि त्या ठिकाणी विवर तयार झाले. अशा या चमत्कारी लोणार सरोवराचा शोध 1823 साली ब्रिटिश अधिकारी जी अलेक्झांडर यांनी लावला. लोणार सरोवराबाबत सामान्यजन तसेच संशोधक, वैज्ञानिक यांना देखील उत्सुकता आहे. लोणार सरोवराचे पाणी खारट का इत्यादी प्रश्नावर संशोधकांनी बरेच निष्कर्ष काढले आहे. संक्षिप्त रूपाने ते खालीलप्रमाणे मांडता येते. लोणार सरोवर हे बेसाल्टिक खडकात वसलेले आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार धूमकेतू आणि लघुग्रह ताशी 90,000 किमी वेगाने या ठिकाणी धडकला, ज्यामुळे या तलावाचा खड्डा तयार झाला. सरोवराचे तोंड अंडाकृती आकाराचे आहे. ते हे दर्शवते की धूमकेतू किंवा लघुग्रह 35 ते 50 अंशाच्या कोनात पडला असावा. 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधानुसार सरोवराचे अंदाजे वय 47,000 वर्ष आहे. लोणार तलावाचा सरासरी व्यास 3,900 फूट किंवा 1.20 किमी आहे. लोणार तलावाच्या परिसरात आढळणारे सरपटणारे प्राणी म्हणजे मॉनिटर सरडे. या तलावात नॉन सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग सूक्ष्मजंतू देखील आढळतात. अभ्यासानुसार हे सर्व सूक्ष्म तलावाच्या बाहेरील भाग 7च्या पीएच पातळीसह तटस्थ क्षेत्र आहे. सरोवराचा आतील भाग 11 पीएच पातळीसह क्षारीय आहे. अशा ऐतिहासिक स्थळाच्या आसपास अनेक चमत्कारी गोष्टी आहेत, जसे उत्तरेस उपडा म्हणजे पालथा, चुंबकीय गुणधर्म असलेला मारुती तलावातील एक विहीर, जिचे तलावाकडील बाजूचे पाणी खारे आणि दुसऱ्या बाजूचे पाणी गोड आहे. शहरात दैत्यसुदन मंदिर ही स्थापत्यकलेचा असलेली वस्तू आहे. माझे वडील त्यावेळेस मिलिटरीमध्ये गेले होते, म्हणून माझी आई आणि मी जवळजवळ 4-5 वर्ष चायगावला राहत होतो. माझ्या आईचे माहेर म्हणजे माझ्या आजोबाचं गाव चायगाव. इथे माझा जन्म झाला. मी ज्या गावात जन्मलो त्या गावाचे नाव चायगाव, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. चायगाव मेहकरच्या पश्चिमेस 4 किलोमीटर अंतरावर आहे. त्यावेळी त्या गावाला एसटीची सोय नव्हती, पायीच जावे लागायचे. विदर्भातल्या एका सर्वसाधारण गावामध्ये जी परिस्थिती होती तशी परिस्थिती माझ्या जन्मगावी होती. गावामध्ये ज्या बऱ्या वाईट सामाजिक चालरीती असतात त्या सगळ्या या गावामध्ये होत्या. साधारणतः 1,500 पर्यंत लोकवस्ती या गावामध्ये होती. हे गाव जुने आहे, जुनी वस्ती आहे. हे गाव देशमुख मंडळीच्या अधिपत्याखाली होते. त्यांची या गावामध्ये चलती होती. तसेच या गावात इतर सर्व सवर्ण लोक सोडून महार जातीचे सगळे मोरे या नावाचे लोक इथे राहत होते. हे गाव पूर्वी सिंदखेड राजाच्या अधिपत्याखाली होते, त्यामुळे देशमुख लोकांना हा गाव पोलीस पाटी म्हणून आणि इतर कामासाठी दिला असावा.
गावातील बहुतेक जमीन सुद्धा त्यांच्याच नावाने होती. तसेच त्या गावामध्ये देशमुखांबरोबर मराठा, माळी, दलित हे सगळे लोक एकाच गावात आपापल्या वस्तीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत असत. गावाच्या दक्षिणेला गावाचे रक्षण करण्यासाठी म्हणून महार लोकांची वस्ती होती. गावामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लक्ष ठेवण्याचे काम ही मंडळी करत असे. कोणी हलका करायला आला असल्यास ते आपापल्या तलवारी, भाले, काठ्या व इतर शस्त्रे घेऊन गावाचे रक्षण करत. अशी सुद्धा आख्यायिका ही मी ऐकलेली आहे. इतर जातीच्या लोकांचे आपसूकचे संरक्षण होत असल्यामुळे शेतीची कामे इथे होत असत. जातीवरून विशेष तीव्र भांडण किंवा मतभेद नव्हते. त्यामुळे सगळे लोक आपापले काम गुण्यागोविंदाने करून राहत होते. विशेषतः जे मोठे शेतकरी होते त्यांचा संबंध नेहमी शेतमजूर कुटुंबाशी येत असे. हे शेतमजूर दलित समाजाचे होते. या व्यतिरिक्त शेतमजूर, गाव कामगार, लोहार, सुतार, चांभार असे 18 पड जाती धर्माचे लोक राहत असत. ते सर्व आपापल्या पारंपरिक व्यवसाय करत असत. वस्तीमध्ये एकमेकांना सामावून घेण्याची, परस्पराचे सुख दुःख वाटून घेण्याची परंपरा प्रचलित होती. कोणाच्या घरात काही दुखले खुपले तर सर्व वस्तीला माहीत पडे. तिथे त्या आजारी माणसाच्या घरी बसायला जायचे. आस्थेने त्यांची चर्चा करायचे, त्याला आधार द्यायचे. गावड्याची रीत होती. गावाच्या तिथल्या वस्तीचा एक भाग होता महारवाडा असे त्याला म्हणायचे. तिथे सगळे लोक राहायचे. त्यांचे आजी आजोबा, आई वडील, त्यांचे भाऊ, त्यांचे बाकीचे भाऊ बंधी एकमेकांच्या लागून असल्या घरात राहायचे. नात्यातल्या आणि जातीतल्या आणि काही लोकांशी त्यांचे पटत नसायचे. या वस्तीमध्ये त्यातल्या त्यात काही असत. जसे आनंदाची फळी, गोविंदाची फळी इत्यादी. आणि त्या गल्लीमध्ये एकमेकांचे भाऊबंद राहत असायचे. त्या फळीमध्ये लोकांना जेवण खावण, सुख दुःखात किंवा इतर काही कामासाठी बोलायचे, एकमेकांना मदत करायचे. माझे आजोबा म्हणजे आईचे वडील गाव कामगार होते. ते शेतमजुरीचे काम करायचे. माझी आई सुद्धा शेतमजुरीला जात असे. माझे वडील मॅट्रिक झाले असताना त्यांचे लग्न झाले होते, पण त्यांना नोकरी नसल्यामुळे ते पण शेतात काम करत असत. या व्यतिरिक्त माझी आई, मावशी आणि आजी हे लोकांच्या शेतातले गवत कापून त्याचे भारे बांधून मेहकरला जाऊन बाजारामध्ये विकायचे. गवताचा बाजार तिथे एका ठिकाणी भरायचा. तिथे सर्व भाऱ्यावाल्या बायाकडून मेहकरच्या गावातले लोक ते गवत त्यांच्या गुराढोरासाठी विकत घ्यायचे. या पद्धतीने त्यांचा जीवनक्रम सुरू होता. सगळ्या गावकऱ्यांना आठवडी बाजारासाठी मेहकर येथे जावे लागायचे. बसची सोय नसल्यामुळे आठवडी बाजारात सुद्धा दर रविवारी चालत जावे लागे. मेहकरला रविवारी आठवडी बाजार राहायचा. त्या दिवशी आजूबाजूच्या खेड्यापाड्यांचे लोक बाजारासाठी यायचे. शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांना शनिवारी पगार देण्यात येत असे आणि पगार मिळाल्यानंतर ते बाजार करून आपल्या जीवनावश्यक वस्तू विकत घेऊन आणत असत. दुपारी त्या आठवडी बाजारामध्ये माझी आजी जायची. आठवडाभर पुरेल एवढा भाजीपाला आणि इतर सगळे सामान घेऊन यायचे. मला हे स्पष्टपणे आठवते. माझं वय त्यावेळेस साधारणतः 5 वर्षाचे असेल. तेव्हा मी पहिली सुद्धा गेलेलो नव्हतो. त्यावेळेच्या त्या गावच्या सगळ्या आठवणी आहेत. त्यावेळी गावात डॉक्टर नव्हते. वैद्यांचे औषध पाणी चालू असायचे. डॉक्टर मेहकर असल्यामुळे त्यांच्या गाडीची सोय करून त्याला आणायला लागे. मला एकदा लहानपणी असे आठवते की माझी आजी खूप आजारी होती आणि तिला ताप काही उतरेना. आजीचा एक मामी भाऊ वैद्य होता. त्या वैद्याला कळवून आणण्यात आले. तो वैद्य आला. तो माझ्या आजीचा मामा असल्यामुळे त्यांनी काहीतरी जडीबुटी आणली होती. त्याने सांगितल्याप्रमाणे तिला एक काढा करून दिला. दुसऱ्या दिवशी 2-3 काढे दिले. 3 दिवस झाले पण आजीचा ताप काही उतरला नाही. तो उतरत नव्हता. मग माझे आजोबा पण घाबरले. त्यांनी सांगितले की आता डॉक्टरलाच आणावे लागेल. डॉक्टरला भाड्याच्या नगरातून आणण्यात आले. त्यावेळेला प्रथमच डॉक्टर म्हणजे काय ते मी बघितले. त्याने आल्यानंतर इंजेक्शन देण्यासाठी पाणी उकळले आणि त्या उकळत्या पाण्यात इंजेक्शन आणि बाटल्या टाकल्या आणि मग नंतर त्याच्यात काही औषध वगैरे भरून त्याने माझ्या आजीला इंजेक्शन दिले. ते झाल्यानंतर सकाळी दुसरे इंजेक्शन दिले. त्या इंजेक्शनचा चांगला फायदा होऊन माझ्या आजीचा ताप गेला. आरोग्याच्या सुखसुविधा गावामध्ये नव्हत्या आणि तालुका प्रशासनातही नव्हत्या. पूर्वी तिथे दवाखान्याची कामे शक्यतो गावातल्या वैद्याकडून किंवा वैद्यबुवाकडून किंवा एखाद्या शहाण्या जाणत्या माणसाकडून केली जायची. गावातले वरिष्ठ म्हातारे बाबा त्यांचा पण सल्ला घेण्यात येत असे. त्यावेळेस जडीबुटीवर लोकांचा बराच विश्वास होता. मावशी बरोबर मी शेतात जात असे किंवा मित्राबरोबर एक छोटासा नाला किंवा उड्यामध्ये पोहायला जात असे. पण ते फारच उथळ असल्यामुळे तिथे पोहता येत नसे. म्हणून आम्ही दुसऱ्याच्या विहिरीमध्ये पोहत असू. आमच्या बाजूला राहणारे नातेवाईक माझ्या आजोबाचे भाऊबंद होते. त्यांची शेती होती आणि त्यांची पण मोठी विहीर होती. त्या विहिरीमध्ये आम्हाला पोहायला मिळत असे. सुरुवातीला मला पोहायला येत नव्हते. मला पोहणे शिकण्याची फार उत्सुकता होती. त्यासाठी माझ्या आजोबांनी मला कमरेला बांधायला एक भोपळा आणला आणि त्या दोरीमध्ये विणला आणि तो माझ्या कमरेला बांधून आमच्या एका दुसऱ्या नातेवाईकाबरोबर मी त्या विहिरीमध्ये जाऊन पोहायला शिकलो. तो भोपळा खूप मोठा होता. त्यामुळे मला शिकवणारा जो माझा मामा होता तो सांगायचा की तू काळजी करू नको, हा भोपळा घेऊन पाण्यात उडी मार. हा भोपळा तुझ्यापेक्षा जास्त वजन करू शकतो. त्याच्यामुळे तू बिंदास पोहणे शिक. त्याने सुरुवातीला 1-2 सूर शिकवले, हातपाय हलवून शिकवले. ते मला विहिरीच्या काठावर गेल्यानंतर विहिरीत टाकून द्यायचे.
भोपळा बांधून मी हळूहळू त्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पोहोचत असे. कंटाळा आला की मग काठावर येऊन पायऱ्यावर मी वर येत असे आणि तिथून मग चालत घरी जात येत असे. मला शिकवणारे मामा दरवेळेला हजर असतील असे नाही. माझे पोहण्याचे शिक्षण झाले. पुढे या पोहण्याच्या शिक्षणाचा उपयोग मला झाला. आम्ही इतर मुलाबरोबर वेळोवेळी खेळत असो. तसेच नदीमध्ये जाऊन डुबक्या मारायचो आणि तिथून घरी येताना झाडे झुडपे लागायची. काही जांभळाची झाडे होती, ते पण फळे आम्हाला खायला मिळत असत. कोणाच्या शेतामध्ये जर काही पीक असेल तर त्यापैकी तुरीच्या शेंगा किंवा हरभरा शेतमालकाच्या परवानगी तोडून खात असो. आम्ही लहान असल्यामुळे परवानगी मिळत असे. अशा रीतीने माझे लहानपणीचे दिवस आजोबाकडे गेले. आम्ही लहान असताना मला आठवते, सकाळी जनावरे चारायला नेण्यात जायचे. तिथे आम्ही सगळे खेळ खेळायचो. विशेषतः लपाछपी, पकड खेळ मी चांगला आमच्या वस्तीतल्या पुरावर खेळायचो. वस्तीमध्ये सुद्धा मुलांचे जे ग्रुप असायचे त्या एका ग्रुपचा मी एक मेंबर होतो. मी स्वतः मोरे नसल्यामुळे ते माझे मावस भाऊ लागत. मानस भाऊ लागत. माझ्या आईचे वडील म्हणजे माझे आजोबा हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून 1960 पर्यंत हयात होते. गावामध्ये खरे बोलणारा आणि दुसऱ्यांना सन्मार्ग दाखवणारा म्हणून त्यांची ख्याती होती. पंचायतीमध्ये पंच म्हणून त्यांनी सांगितलेला शब्द हा सत्य मानला जायचा. त्यांनी दिलेली साक्षी खरी मानून पंचायतीमध्ये निकाल दिला जायचा. त्यांची आर्थिक परिस्थिती बिलकुल चांगली नव्हती. ते स्वतः शेतमजूर होते. दुसऱ्याची जमीन भाड्याने घेऊन किंवा भागीदारी करून ते शेती करत असत. त्यांच्या घरी बैलजोडी, गाडी व शेती साधने होती. त्यावरच ते आपले कुटुंब चालत असत. त्यांना माझी आई आणि त्यानंतर 4 मुली होत्या. त्यांच्या फॅमिलीमध्ये एकच मुलगा झाला. तो माझ्या बरोबरच होता. त्याचा आणि माझा जन्म मागे पुढे झाला असे सांगतात. परंतु तो लहानपणी 4-5 वर्षाचा असताना वारला. त्यामुळे माझ्या सर्व मावश्या, माझी आजी आणि आजोबा हे सर्व जण यांच्याच मुलगा मला मानत असत. त्याच प्रकारचे प्रेम मला त्यांच्याकडून मिळत असेल. माझे आजोबा उंच पुरे देखणे होते आणि रुबाबदार असल्यामुळे त्यांची चित्रावर ताबडतोब छाप पडत असेल. ते देवभक्त होते. वारकरी पंथावरचा त्यांच्यावरचा प्रचंड प्रभाव होता. रोज सकाळी ते हरिपाठ, अभंग म्हणत आंघोळ करून त्यानंतर एक उदबत्ती लावून काहीतरी प्रार्थना करत असत. मी कित्येक वेळा ते बघून बसून पूजा करायला लागल्यानंतर त्यांच्या समोर हात जोडून बसायचो. ते काय बोलायचे ते मला कळत नव्हते. तेव्हा मी पण त्यांच्यासारखंच काहीतरी देवाचं नाव घ्यायचो. मला आठवतं की मी पहिलीत असताना वेळावर त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांची नोंद त्यावेळेला मी त्यांची पूजा झाल्यानंतर त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही जो काही मंत्र म्हणतात तो मला शिकवाल का? तेव्हा ते माझ्याकडे बघून हसले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, ठीक आहे, पण तुला हा मंत्र म्हणता येईल का? हो म्हणता येईल असं तुम्ही सांगा, मी म्हणालो. त्याप्रमाणे त्यांनी मला एक मंत्र सांगितला. तो अजूनही माझा पाठ आहे. मी पण तो अजूनही म्हणत असतो. तो मंत्र असा होता, ओम सोम ब्रह्म हे राम जय राम परशुराम. याचा अर्थ मला माहित नाही. या मंत्राचा काय अर्थ आहे हे मला सांगितले नाही. मी पण त्यांना नाही विचारले, पण अहम ब्रह्म असा काहीतरी त्यांचा अर्थ असायचा असे मला वाटते. तसे ते अभंग सुद्धा म्हणायचे. वारकरी पंथातील अभंग त्यांना सगळे पाठ होते. एकादशी व इतर दिवशी उपवास वगैरे केल्यानंतर ते भजन मंडळीमध्ये जात आणि भजनामध्ये भाग घेत. त्यांचे संबंध गावातील सर्व शेतकऱ्यांशी चांगले असल्यामुळे त्यांना भाड्याने जमीन मिळत असे. त्या गावचे प्रमुख देशमुख होते. त्यांच्या कुटुंबाशी त्यांचे चांगले संबंध होते आणि ते देशमुख पोलीस पाटील असल्यामुळे माझ्या आजोबांना त्यांनी गाव कामगार म्हणून नेमणूक केली होती. नंतर ते गाव कामगाराचे काम करायला लागले. त्यावेळेला गाव कामगार हे पोलीस पाटलांच्या हाताखाली काम करत असत. पोलीस पाटलांच्या आणि तलाठ्याला त्यांच्या कामात मदत करत असत. तसेच कोणी शासकीय अधिकारी गावाला आला तर त्या अधिकाऱ्याची सेवा करण्याचे काम कामगाराकडे बसत असे. विशेषतः त्यांचे दप्तर चलणे, दप्तर वाहन नेणे आणि इतर काम ते करत असत. ते गाव कामगार झाल्यानंतर सकाळी तावडीवर जाऊन ते त्यांना संध्याकाळपर्यंत काम करायला लागले. नेमकं काय काम करायचं लागत असे हे मला माहित नाही. ते तावडीवरच नेहमी असायचे. त्यांचे आणि पोलीस पाटलांचे संबंध घरोब्याचे असल्यामुळे ते त्या काळात पोलीस पाटलाच्या आईला आपली मोठी बहीण मानत असत. त्यामुळे मी कधीतरी चावडीवर त्यांच्यावर गेलो तर ती पोलीस पाटलांची स्वभाव मला काहीतरी खायला वगैरे देत असे. विशेषतः फुटाणे किंवा साखरगुळ आणि पाणी एवढे मला मिळायचे. हे सगळे पदार्थ ती आणून माझ्यासमोर ठेवायची, पण मला तिने कधी स्पर्श केला नाही. मी जरी तिच्या पाया पडायला गेलो तरी तिथूनच पाया पडायला लावायची. अशी अस्पृश्यता त्या घरात पाळली जात होती. त्याप्रमाणे त्यांची वागणूक होती. तथापि त्या बाई मायाळू असल्यामुळे, वयस्कर आईसारख्या असल्यामुळे मला त्यांच्याबद्दल नेहमी आदर असायचा. पोलीस पाटील मात्र थोडे कडक स्वभावाचे असल्यामुळे कोणाला ना कोणाला सारखे ओरडत असायचे. माझ्या वडिलांना किंवा आजोबांना सुद्धा त्यांचं काय कसं चुकलंय ते सगळं सांगत असत. गावातील अपराधी व्यक्तीला काय कशी शिक्षा करायला पाहिजे, तसेच गावामध्ये जर कोणी अधिकारी येणार असेल तर त्याबद्दल ते माझ्या आजोबांशी चर्चा करत असत. माझे आजोबा सांगायचे की पूर्वी ब्रिटिश काळामध्ये फौजदार पोलीस सब इन्स्पेक्टर अत्यंत कडक असायचे. ते घोड्यावरून फिरायचे आणि लोकांना खूप छळायचे. लोकांकडून पैसे वसूल करायचे.
लोकांना सारखे धमकावत असत. विशेषतः सामाजिक कार्य करणारी काँग्रेसमधली मंडळी होती, त्यांना जास्तीत जास्त शिवत असत. माझे आजोबा त्यांच्या घोड्याला कधी पूर्ण चारा किंवा दाना पाणी देत असत. अशा रीतीने सरकारी काम, खाजगी काम आणि घर अशा सगळ्याच ठिकाणी त्यांची गावामध्ये सन्मान्य नागरिक म्हणून ओळख होती. आपल्या समाजामध्ये तर होतीच, परंतु इतर समाजामध्ये सुद्धा त्यांना खूप मान होता. ते दर आठवड्याला मेहकर इथे रिपोर्ट घेऊन जायचे. जन्मनोंदणीचा रिपोर्ट हा त्या वेळेला पोलीस स्टेशनला पाठवला जायचा. तो रिपोर्ट गावा कामगार म्हणून दर सोमवारी पोलीस स्टेशनला नेऊन द्यायचा. तिथे त्याची नोंद होईल असा त्याचा शिरस्ता होता. त्यामुळे दर सोमवारी रिपोर्ट म्हणजे रिपोर्टला ते रपीट म्हणायचे, घेऊन ते जात असत. तो रिपोर्ट ते एका पिशवीमध्ये घेऊन जायचे. तिथे कुलकर्णी पांडेबुवा लेखी काम करायचे. त्यांनी सांगितलेले सारा म्हणजे वसुलीचे निरोप घरोघरी जाऊन सांगायचे काम ते करत असत. तसेच गावात काही गुन्हा घडल्यास, चोरी झाल्यास पोलीस पाटला मार्फत त्यांचा रिपोर्ट पोलीस स्टेशनला पोहोचवण्याचं काम माझे आजोबा करत असत. तो रिपोर्ट पोलीस स्टेशनला दिल्यानंतर त्यातील अधिकारी त्या बाबतीत पुढील कारवाई करून गावाला भेट देत असत. तसेच गावामध्ये काही रोगराई आली तर डॉक्टरच्या भेटी घेऊन औषध पाणी लोकांना देत असत. चावडीवर डॉक्टर तिथे बाकीच्या सोयी उपलब्ध करून देणे, त्याला मदत करण्याचे काम ते करत असत. थोडक्यात म्हणजे गाव कामगाराचे सर्व काम आहे. पुढे मी तहसीलदार म्हणून सिलेक्ट झाल्यानंतर माझ्या आजोबांनी जे काही काम केले त्या पद्धतीने केले आहे, त्या पद्धतीचे खूप चांगले परिणाम माझ्यावर झालेले होते. शेतजमिनीच्या बाबतीत सुद्धा त्यांना गावामधील प्रत्येक शेतीची माहिती असायची. शेतीला त्यावेळी सर्व नंबरच्या ऐवजी स्थानिक नावाने शेती ओळखली जायची. उदाहरणार्थ तिळाचा माळ, देशमुखाची चाळ, चोळ किंवा कुंब्याची पट्टी अशा नावाने शेतीचे नाव त्यांना माहीत असायचे. कुणाच्या शेतीच्या कुणा पण त्यांना माहीत असत. कुठून कुठून हद्द चालू होते आणि कुठे संपते हे त्यांना माहीत असेल. पांडेभाऊंना त्यांच्या माहितीची खूप मदत होत असेल. त्यामुळे कुठलाही पांडेभाऊ गावात आला तरी या कामासाठी माझ्या आजोबाची ते नेहमी मदत घेत असत. जमीन मोजणीच्या कामी सुद्धा प्रत्यक्ष माझे आजोबा त्याला मदत करत असत. माझे आजोबा अशिक्षित होते, शेतमजूर होते. ते शेतामध्ये कष्ट करायचे. तसेच त्यांच्याकडे जमीन किंवा इतर उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे ते आपल्या मेहनतीने मोलमजुरी करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत. त्यांच्या कुटुंबात त्यावेळेला असलेल्या इतर व्यक्ती म्हणजे माझी आजी, माझ्या मावश्या तसेच माझी आई मोलमजुरी करून चाळगाव सारख्या लहान 2000च्या आत वस्ती असलेल्या गावामध्ये राहून इतर लोकांची कामे करून उदरनिर्वाह करत असत. तसेच तालुक्याच्या आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी गवत आणि सरपण म्हणजे लागणारी लाकडी घेऊन ते विकत असत. अशा रीतीने गवत आणि लाकडे घेऊन त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. माझी आई सुद्धा सुरुवातीला इतर बहिणीप्रमाणे सर्व शेतीची कामे करायची आणि दुसऱ्याच्या शेतावर सुद्धा जायची. तालुक्याच्या गावी गवत आणि इतर वस्तू विकण्यासाठी जात असे. माझे आजोबा अत्यंत सज्जन संत पुरुष होते. नेहमी तोंडामध्ये रामकृष्ण हरी असे नाव घेत असत. मी त्यांना कधी रागावलेले पाहिले नाही. जर त्यांना राग आला तर समोरच्या व्यक्तीला सौम्य शब्दांत ते सांगत त्याच्याशी भांडण करीत असत. समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्याबद्दल वाटू नये याची काळजी घेत. त्यांचा प्रभाव माझ्यावर पडण्याचे कारण की लहानपणी मी माझ्या आजोळी राहत होतो. इथेच माझे सुरुवातीचे दिवस गेले. आजोबा देवभोळे भक्त असल्यामुळे आंघोळ झाल्यानंतर रोज पूजा करत असत. पूजा म्हणजे देवारा आहे असं नाही, असं काही नव्हतं. ते स्वतः आपल्या खोलीमध्ये बसून समोर उदबत्ती लावून जी काही त्यांना प्रार्थना करायची ते बोलून म्हणायचे. ते बहुतेक देवाचे नाव घेत असत आणि काही मंत्र म्हणत असत. ते देवपूजेला बसले की मी त्यांच्या नावा समोर बसायचो. त्यांची पूजा संपली की ते माझ्या डोक्यावर हात घालून आठवून मला म्हणत असत की काय शाळेत जाणार आहे का, आज काय करणार आहे. तसेच जगामध्ये ईश्वर आहे आणि तो सगळ्या गोष्टी चालवतो असे ते मला सांगायचे. त्यावेळेला वारकरी पंथाचा त्यांच्यावर प्रभाव असल्यामुळे पंढरीच्या विठोबाच्या गोष्टी ते मला सांगत असत. विठोबा कसा भक्तांना मदत करतो, कसं भक्ताचं काम करतो, भक्त जर आजारी पडला तर तो पांडुरंग आजारातून बरी करण्यासाठी मदत करतो, तसे इतर सर्व कामासाठी ईश्वर मदत करतो आणि म्हणून त्याची नेहमी आठवण करायला पाहिजे. स्वतः माझे आजोबा नेहमी रामकृष्ण हरी म्हणायचे. तसेच म्हणण्यासाठी ते मला वेळोवेळी प्रोत्साहन देत. त्याचप्रमाणे मी लहानपणी रामकृष्ण हरी म्हणत असे. त्यांनी मला असे सांगितले की ज्या वेळेला तुला भीती वाटेल, ज्या वेळेला तुला अडचण आहे, काही संकट आहे, त्या संकटावर मात करण्यासाठी तुला ईश्वराची जप करणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांनी मला दुसरा जुना मंत्र सांगितला होता, धाव गड्या रे पाव गड्या, पंढरीच्या पाठी विठोबा धाव गड्या रे पाव गड्या, असे त्यांनी मला शिकवलेले होते. रात्री अपरात्री जाताना मी असे म्हणत असे. मी माझ्या आजोबांच्या घरी असताना कनिष्ठ जातीतील लोकांना स्पर्श करत नव्हते. इतकंच काय, कनिष्ठ जातीतील लोकांच्या त्यांच्या जेवणाचा स्पर्श करत झाला तर ते जेवण सुद्धा ते फेकून द्यायचे. तसेच कनिष्ठ जातीतील मुलांनी चांगले कपडे घालावे, शिक्षण घ्यावे असे वरच्या वर्गाला वाटत नव्हते. मला एक प्रसंग आठवतो. मी त्यावेळेला शाळेत होतो. माझे वडील सरकारी नोकरीत होते, त्यामुळे मी चांगले कपडे घालायचो. कुटुंबामध्ये लाडका होतो. त्यांच्या मोठ्या बहिणीचा मुलगा म्हणून माझ्या सगळ्या मावश्या माझे लाड करायचे. त्या लाडाने मला दादा म्हणत असत.
एकदा रस्त्यावर आम्ही चालत असताना माझ्या मावशीने मला दादासाहेब म्हणून हाक मारले. त्यावेळी तिथून निघून बाजूला जाणारा एक म्हातारा बुवा देशमुख थांबले आणि म्हणाले, हे काय हाक मारले, तुम्ही जास्त सुधारले का? असं तसं बोलणं ते त्यांच्या मार्गस्थ झाले. नक्की शब्द मला आठवत नाहीत, परंतु त्या माझ्या मावशीने त्यांना चांगलेच झटकले. मी माझ्या मुलाला काहीही म्हणेन, तुला म्हणायची तर म्हण, नाही तर नको म्हणून. तू त्या शेतावर काम करायला जात आहे ना, असे तिने काहीतरी सटकवले. त्याच्यानंतर एक दुसरा देशमुख आला. त्याने त्यांना सांगितले, गुरु नका, गवई साहेबांचा मुलगा आहे तो, आणि हे मिलिटरीमध्ये आहे, काम वाढवू नका. अशा रीतीने मला हा वास्तव प्रसंग आठवतो. खेड्यामध्ये ज्या पद्धती आहेत त्या एवढ्या तीव्र होत्या की त्यावेळेला खालच्या वर्गातल्या माणसाला वरच्या वर्गातील माणसे शिवतही नव्हते. म्हणजे अस्पृश्यांचा अंटचेबिलिटी होती. शेतात काम करणाऱ्या बाया जशा खालच्या वर्गातल्या होत्या, तसेच वरच्या वर्गातले पण होत्या. म्हणजे कुणबी समाजातल्या बाया सुद्धा काम करायला येत असत. परंतु कुणबी समाजातल्या बायांना चुकून खालच्या वर्गातल्या बायांचा स्पर्श झाला तर त्यांचे जेवण विटाळत असे आणि ती बाई न जेवता बिचारी उपाशी काम करायची. त्यावेळेला इथं सवर्ण समाजातील बाया थोडे जेवण त्या बाईला देत आणि हे जे विटाळलेले जे अन्न त्या बाईला तिचा स्पर्श झाला तिला देत असत. बऱ्याच वेळेला वरच्या वर्गातले लोक स्पर्श झालेल्या अन्नाला स्वीकारत नसत. ते अन्न गुरा ढोरांना खाऊ घालत. अशा रीतीने अनुभव मी लहानपणी प्रत्यक्ष घेतलेले आहे. खेड्यामध्ये काही उत्सव आणि सण साजरे होत असतात. सर्व सणामध्ये विशेषतः पोळा हा विशेष सण होता. गावातले सगळे बैल शेतकरी सजवून आणत असत आणि ते तिथे बैलांची पूजा झाल्यानंतर त्यांना तोरणा घालून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्या बैलांना गोडधोड खाऊ घालत असत. याशिवाय सर्व पितरी अमावस्या आणि अक्षय तृतीया हे सण सुद्धा ते साजरे करत असत. त्या समाजाचे लोक एकत्र येऊन ते उत्सव साजरे करत असत. गावामध्ये कीर्तनाचे, भजनाचे आणि नाटकांचे कार्यक्रम होत असत. माझ्या मामाच्या गावाला पाडव्याच्या दिवशी म्हणजेच नवीन वर्षाला रामायणातले नाटक होत असे. त्यांना सॉंग म्हणत असत. हे रामायणातले सोंग लक्ष्मण, रावण वगैरे संपूर्ण रस्त्यावर नाचत संवाद म्हणतात फिरायचे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक त्यांना बघायला थांबायचे. संध्याकाळी रात्री 8-9 वाजल्याच्या सुमारास ते सकाळपर्यंत 7 दिवस ते कार्यक्रम चालू असायचे. खेड्यातले हे जीवन होते. त्यावेळेला करमणुकीचे हेच एक साधन होते. वस्तीमध्ये भजनी मंडळी होती. प्रत्येकाच्या घरी भजन आटून पाटून होत असे. एकादशीच्या दिवशी सुद्धा रात्रभर भजन केले जायचे. हे भजन ज्याच्या घरी झाले तो भजनी मंडळीच्या जीवनाची सोय करायचा. हे मी अनुभवले आहे. अशा रीतीने मी त्या गावात बालपणी 4-5 वर्षे राहिलो.